गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. साधक भक्त हो, मागील भागात श्री गुरुदेव दत्तात्रयांनी अलर्काला निर्विघ्न योगासाठी शास्त्रशुद्ध योगचर्या सांगितली. आता योगाभ्यासासाठी फारसं कोणी घर सोडत नसलं तरी ज्यांना मोक्षमार्गावर प्रगत व्हायची तळमळ लागली आहे त्यांनी प्रभूंनी सांगितलेल्या जास्तीत जास्त नियमांचं पालन करून घरातही योगचर्या सांभाळावी. विशेषतः यम नियमांच्या सिद्धीसाठी शास्त्रशुद्ध योगचर्या किती आवश्यक आहे हे ध्यानात घ्यावं. मधून काही काळ घरात राहूनही घरापासून मनानं अलिप्त राहण्याचा सराव करावा. असो, पुढे गुरुवर अलर्काला म्हणतात, असेही ध्यान न घडे प्रतिबंधे विघ्न घडे अभ्यास तोही पुढे न वाढे जयाचा. प्रतिबंधे विघ्न घडे. काय आहे हा प्रतिबंध? प्रारब्धामध्ये अजून पापाचं प्राबल्य जास्त असतं. पाप मनाला कधीच स्थिर होऊ देत नाही. चित्त एकाग्र न झाल्यानं योगी व्याकुळ होतो. आधी योगानंदाची थोडीशी जरी गोडी चाखलेली असली तर योगी योगाशिवाय तळमळू लागतो. सगळे उपाय करतो पण काही ना काहीतरी विघ्न येऊन योगाला प्रतिबंध निर्माण होतो आणि योगी मोक्ष मार्गावरून प्रगत होत नाही. अशा योग्याने मग काय करावं? तेणे विष्णूचे ध्यान करावे अनुदीन मग पाप जाऊन स्थिर मन होईल. योग्याने विष्णूचं चिंतन, मनन, नामजप आणि ध्यान करावं. यामुळे पापाचा क्षय होऊन मन स्थिर होईल. प्रभूंनी आता 30 ते 45 ओव्यांमध्ये साधकाने विष्णूंच्या ज्या स्वरूपाचं ध्यान करायचं आहे त्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. हेच वर्णन पुरुष सुक्तात आहे. आपण आधी ते पाहू. प्रभू म्हणतात, ज्याचे पाद सहस्त्र ज्याचे हात सहस्त्र ज्याचे नेत्र सहस्त्र शिरे सहस्त्र जयांची. ज्याला सहस्त्र पाय आहेत, सहस्त्र हात आहेत, सहस्त्र नेत्र आहेत आणि सहस्त्र शिरे आहेत, अशा विष्णूचं ध्यान करावं. हे विराट पुरुषाचं स्वरूप आहे, ज्याचं स्वरूप तेजोमयी प्रकाशमयी आहे आणि तो अखंड सच्चिदानंद स्वरूप आहे. ज्याच्या उदरात ब्रह्मांड फिरत आहे, कारण त्याच्या शरीराने पृथ्वी, अंतरिक्ष आणि द्यूलोक अशा तिन्ही लोकांना व्यापलेलं आहे. त्याचं ध्यान करावं. या तिन्ही लोकात जे जे आहे ते ते या विराट पुरुषातच आहे. सर्व प्राण्यांची जी शिरे आहेत तेच याचं मस्तक आहे. सर्व प्राण्यांचे जे अवयव आहेत तेच याचे अवयव आहेत. 7 पाताल 7 लोक याच्या शरीरात सामावले आहेत. कुठे आणि कसे ते बघ. तळपायापासून कमरेपर्यंत 7 पाताळे आहेत आणि नाभीपासून वर मस्तकापर्यंत 7 लोक आहेत. तळपायात अतल, पावलांच्या वर वितल, घोट्यात सुतल, जांघात महातल, गुडघ्यात तलातल, मांड्यात रसातल आणि कमरेत पाताळ. अशा तऱ्हेने शरीराच्या कमरेच्या खाली 7 पाताळं आहेत. आता बेंबीमध्ये भूलोक, पोटात भुवरलोक, हृदयात स्वरलोक, कंठात महरलोक, मुखात जनलोक,
भ्रूमध्यात तपोलोक आणि मस्तकात सत्वलोक असतो. पृथ्वी हा त्याचा देह आहे, तर जड वातावरण हे त्याचे प्राण आहेत, अर्थात श्वास आहेत. 14 भुवन सामावलेल्या या देहात दात म्हणजे नक्षत्र आहेत, तर त्याचं हास्य म्हणजे माया आहे. त्याच्या पापण्यांची उघड झाप म्हणजे दिवस आणि रात्र आहे. तो एका कटाक्षात पृथ्वीला व्यापतो. समुद्र म्हणजे त्याचं पोट आहे, तर नद्या म्हणजे त्याच्या शरीरातून वाहणाऱ्या नाड्या आहेत. त्याचे केस म्हणजे औषधी वृक्ष आहेत, तर त्याची हाडं म्हणजे पर्वत आहेत. पर्जन्य आणि पाऊस हे त्याचे रेत आहे. त्याचे वज्रासारखे हात ही त्याची ताकद आहे, त्याचं बळ आहे. हे योग्या, श्री महादेव हा त्याचा कोप आहे. दिशा या कान आहेत. वायू ही त्वचा आहे, तर सूर्य हा डोळा आहे. वरुण ही जिव्हा आहे, तर अश्विनी कुमार हे नाक आहे. अशी ही त्याची 5 ज्ञानेंद्रिय झाली. आता कर्मेंद्रिय ऐक. अग्नी ही जीभ आहे. इंद्र हा हात, अच्युत त्याचे पाय, निरुती हे गुद, तर प्रजापती हे लिंग आहे. आता अंतःकरण चतुष्टय बघ. त्याचं मन चंद्र आहे, चित्त नारायण आहे, बुद्धी बृहस्पती, तर अहंकार रुद्र आहे. ज्याचा अहंकार रुद्र, असा ज्याचा आकार, जो त्रिभुवनाधार, विश्वेश्वर ध्यानमूर्ती. असा जो विश्वाकार आहे, जो त्रिभुवनांचा आधार आहे, तो विश्वेश्वर, विश्वाला व्यापून असलेला विष्णू आहे. त्याचं तू ध्यान कर, त्याच्या गुणांचं ध्यान कर, त्या गुणांना अंतःकरणात धारण कर. त्या योगे देवत्व प्राप्त करशील. साधक भक्त हो, या विराट पुरुषाचे कोणते गुण धारण करायला हवेत ह्याचा शोध घ्यावा लागेल. आधी तर हे लक्षात येतं की विश्वातल्या सगळ्या मानवांपासून याचं शरीर तयार झालं आहे. इथं सगळे त्याच्या ठायी आणि तो सगळ्यांच्या ठायी कसा आहे याचा उलगडा होतो. तसंच आपण सगळे एकाच मानव समाज पुरुषाच्या शरीराचे भाग आहोत असं मानूनच व्यवहार करायला हवा. एका शरीरातले सगळे अवयव जसे सहकार्याने समन्वयाने कार्य करतात, तसं उत्तम सहकार्य मानवांमध्ये आपापसात असायला हवं. वंदन भक्तीचा गाभारूप जी समदृष्टी आहे, ती अलर्काला कशी प्राप्त झाली हे या सर्व उपदेशांमधून सतत प्रकाशित होत राहतं. वेद म्हणतात, मानवाचा देह हा विराट पुरुषाच्या देहाची तंतोतंत प्रतिकृती आहे. या विश्वपुरुषाचं संचालन सगळे देव सहकार्याने करीत आहेत. परमात्मा 33 देवांच्या सहकार्याने विश्वाचं संचालन कार्य करतो. तसंच आत्मदेव आपल्या धारणाशक्तीने या 33 देवांच्या अंशांना धारण करतो आणि ते आपल्या शरीराचं कार्य सहकार्याने सुव्यवस्थित चालवतात. सूर्य वस्तूंना प्रकाशित करतो, चंद्र मनस्वास्थ्य राखतो, पर्जन्य धान्यादी देऊन पोषण करतो, वायू जीवन देतो, पृथ्वी आधार देते. याप्रमाणे 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु असे देव विश्वाचं शिक्षण, आरोग्य, पोषण, व्यवसाय, जीवन, संरक्षण अशी सगळी कार्य करतात. आणि विश्वनिर्मितीच्या क्षणापासून आत्ताच्या क्षणापर्यंत ते सगळे कार्यरत आहेत. या राज्याचे अध्यक्ष परब्रह्म आहेत आणि उपाध्यक्ष आहे परमात्मा. या परमात्म्याचे 3 अंश मूळ स्थितीत द्युलोकातच राहतात आणि उरलेला 1 अंश म्हणजे विराट पुरुष. त्याचा अधिष्ठाता एकच परमात्मा. विविधता असूनही विराट पुरुषाचं शरीर मात्र एकच असतं हे लक्षात येतं. विराट पुरुषाला अशा तऱ्हेनं समजून घेतल्यानंतर त्याचा आदर्श राष्ट्रपुरुषानं आणि व्यक्तीनं समोर ठेवायला हवा आणि राष्ट्र चालवायला हवं. त्याच्या ध्यानानं व्यक्तीचा पूर्ण विकास व्हावा. त्याने आध्यात्मिक आत्मसिद्धी प्राप्त करावी. वर्तमानात असा पुरुषार्थ करावा ज्याचं उत्तम फळ भविष्यात प्राप्त होईल. आणि तो पुरुषार्थ कोणता?
मोक्षप्राप्तीसाठी अभ्यास करणे, ज्यामुळे अमृताची प्राप्ती होते, अमरत्व प्राप्त होतं, ना जन्म ना मृत्यू. त्यासाठीच मानवाचा देह मिळाला आहे, जो विराट पुरुषाचेच स्वरूप आहे हे जाणून घ्यायला हवं. अर्थात मानवाच्या देहात सुद्धा सप्तपाताळ, सप्तलोक सगळं सगळं आहे. अशा या विराट पुरुषरूपी विष्णूची उपासना श्री दत्तगुरू अलर्काला करायला सांगत आहेत. ज्या ध्याता ये महोत्सव, ज्याचा वाचक प्रणव, तयाचे तीन अवयव, अकार उकार मकार. या विष्णूचं नाम आहे ओम. अक्षर ब्रह्म ओम. तोच प्रणव असून तू त्याची उपासना कर. या प्रणवाचे 3 अवयव आहेत, अकार उकार आणि मकार. राजा, या मात्रांच्या ऋषी देव शक्ती असं सगळं जाणून घेऊन त्याचं ध्यान केल्यास सगळ्या पापांचा नाश होतो. साधक भक्त हो, सद्गुरू माऊलींनी 47 ते 60 या ओव्यांमध्ये प्रणवोपासनेचा विधी, 61 ते 83 ओव्यांमध्ये प्रणवाचं स्वरूप आणि 84 ते 107 ओव्यांमध्ये प्रणवोपासनेचं फल सांगितलं आहे. आपण आधी 61 ते 83 ओव्यांमधून प्रणवाचं स्वरूप समजून घेऊ. इथे ओव्यांचा क्रम लक्षात न घेता गुणांचा विचार केला आहे. परमतत्वाचं सगुण निर्गुण क्षेत्र व क्षेत्रज्ञ स्वरूप समजूनच उपासना करायला हवी. नामरूपापेक्षा गुण महत्त्वाचे आहेत. गुणांचं ध्यान करून त्यांना धारण केलं तरच त्या उपासकाला उपास्याचे गुण प्राप्त होतील, अर्थात देवत्व प्राप्त होईल. प्रभूंनी केलेलं वर्णन एका दृष्टिक्षेपात समजावं आणि अभ्यास करण्यास सोपं जावं म्हणून कोष्टक देत जाणार आहे. वाटल्यास लिहून घ्यावं. गुरुमाऊलींनी अर्जुन आणि अलर्क दोघांनाही तत्त्वज्ञानाचा उपदेश केला असला तरी अर्जुनाला केलेला उपदेश तत्त्वज्ञानाचा पाया आहे, तर अलर्काला केलेला उपदेश हा कळस आहे. त्यातही प्रणवोपासना हा त्याचा मुकुटमणी आहे. त्यामुळे कृपया अर्जुनाचा उपदेश एकदा ऐकून मग हे ऐकावं. प्रणवोपासनेबद्दल बोलण्याचा अधिकार आणि तेवढा अभ्यास जरी नसला तरी जिज्ञासू साधकांना हवं तेवढं देण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करीत आहे. कोष्टक उभं वाचलं तर एकेका अवयवाचा सखोल अभ्यास करता येणं शक्य आहे, पण आडवं वाचलं तर तुलना नसून एक क्रम आहे असं लक्षात येईल. अ ते अर्धमात्रा असा स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारा, प्रणवाची व्याप्ती स्पष्ट करणारा असा तो क्रम आहे. शेवटी आपल्याला असं जाणवतं की ओम हे परमात्म्याचं स्वरूपच स्पष्ट करीत आहे. ते एकाक्षरी परब्रह्म आहे. अ उ म या मात्रांचे देव अनुक्रमे कोण आहेत? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि अर्धमात्रेचा देव कोण आहे? तर हे 3 देव ज्याच्या संकल्पातून निर्माण झाले तो परमात्मा आहे. श्री दत्तभक्त हो, हे तर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचंच सगुण आणि निर्गुण रूप आहे. म्हणजे ओम हे श्री दत्तगुरूंचंच नाम आहे. आणि आता या अभ्यासाने आपण त्यांनाच अधिक समजून घेण्याची धडपड करीत आहोत. श्री दत्तात्रेयच सच्चिदानंद परमात्म स्वरूपातून म, उ आणि अ या पायऱ्यांवरून अवतरित होऊन सगुण साकार झाले. बिंदुरूप महाशून्यातून विश्वरूप बनले आणि आता त्यांचा हात धरून श्रद्धेने भक्तीने आपल्याला अ उ म या पायऱ्या चढत जाऊन त्यांच्या निर्गुण चित्स्वरूपाला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यांच्या मूळ स्वरूपात सामावून जायचं आहे. त्यासाठीच स्वतः सद्गुरू माऊलींनी हा ओंकाराचा गालिचा अंथरला आहे आणि या राजमार्गाची ओळखही ते करून देत आहेत. तर प्रणव एकाक्षरी ब्रह्म ओम
परमात्मरूपी ओमचा आविष्कार 4 भागातून झाला आहे. हीच प्रणवाची 4 अंग किंवा 4 पाद आहेत. प्रणवाचा उच्चार 4 पादांमधून होतो. त्या अ, उ, म या 3 मात्रा आणि चंद्रबिंदू ही अर्धमात्रा. या एक एक पादाची आधी आपण ओळख करून घेऊ. पहिला पाद आहे अ. वैश्विक पातळीवर विराट पुरुषाचं अर्थात संपूर्ण दृश्य विश्वाचं नाव आहे अ. व्यष्टी पातळीवर हाच अ स्थूल देहाचं प्रतिनिधित्व करतो. हाडामासांचा हा स्थूल देह इंद्रियांच्या साह्याने शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचा भोग घेतो. त्यांच्या प्राप्तीसाठी कर्म करतो. अ अर्थात स्थूल देह पूर्णतः प्रपंचाभिमुख आणि विषयासक्त असतो. जड प्रकृती ही भोग्य वस्तू आहे, तर जीवात्मा भोगता आहे. जीवभाव धारण केलेला आत्मा तो जीवात्मा. या अपादावर जीवाची जागृतावस्था असून त्याला इथे वैश्वानर म्हटलं आहे. त्याच्या आत मन आहे. याचा अर्थ हा मनाचा बहिर्भाग आहे. विषयांचा आस्वाद मनाशिवाय घेता येत नाही. किंबहुना मनाचंच रूपांतरण स्थूल शरीर आहे. त्यामुळे दुसरा पाद आहे उकार. मन, बुद्धी यांनी तयार झालेला सूक्ष्म देह. इथे मनाच्या गुहेत ज्याचा त्याचा एकांत आहे. हे अंतर्मन आहे. इथे बाह्य विषयांचा मानसिक पातळीवर कल्पनेने, स्वप्नरंजनाने उपभोग घेतला जातो. त्यामुळे ही जीवात्म्याची स्वप्नावस्था आहे. उपादावर जीवाला म्हणतात तेजस. वैश्वानर आणि तेजस या दोन्ही उपभोग घेणाऱ्या अवस्थांमुळे जीव बंधनात पडतो. पण मनाला मुरड घालून बुद्धी विवेकी झाली तर या दोघांवरही नियंत्रण ठेवता येणं, तसंच त्यांना आत वळवणं शक्य आहे. आपण सर्वसामान्य संसारी जीव प्रपंचाभिमुख असतो. विषयांचा शारीरिक आणि मानसिक उपभोग घेतो. आम्हाला अ आणि उ हे 2 पाद बऱ्यापैकी परिचित आहेत. पण अंतर्मनाच्या पलीकडे असलेली मनाची सुप्तावस्था मात्र फारशी परिचित नसते. कारण ही जीवाची गाढ निद्रावस्था आहे. आता गाढ झोप केव्हा लागते? जेव्हा मनामध्ये कोणत्याही चित्तवृत्तींचा गोंधळ सुरू नसेल तेव्हा. कोणत्याही इच्छा नाहीत, वासना नाहीत, आशा अपेक्षा नाहीत, राग द्वेष क्लेशही नाहीत. म्हणजे अनात्म गोष्टींविषयी चित्त अलिप्त झालेलं असेल तरच गाढ झोप येते. किंवा चित्त विरक्त झाले तरी गुणांचं कार्य सुरूच असल्याने चित्तवृत्ती समजा उठतच राहिल्या तरी त्यांचं इथेच निग्रहानं दमन आणि शमन होतं. किंवा जीव स्थितप्रज्ञ राहतो, प्रतिसाद देत नाही. जेव्हा अशा तऱ्हेनं चित्तवृत्तींचा निरोध होतो तेव्हाच जीव म या पादावर आरोहण करू लागतो. उपासकाच्या किंवा योग्याच्या चित्तात केवळ आणि केवळ एकच चित्तवृत्ती उभारून येते आणि ती असते तत्त्वम असि. ते ब्रह्म तू आहेस. तो परमात्मा तू आहेस. आणि तो परमात्मा कुठे आहे? अगदी जवळ. मध्ये अगदी विरल झालेलं अज्ञानाचं पटल आहे. त्याच्या पलीकडे तो आहे. त्या विरल पटलातून त्याचं अंधुक दर्शनही होत आहे. त्याच्या सानिध्यामुळे जीवाला आपल्या चैतन्य स्वरूपाच्या ज्ञानाची ओळखही झालेली असते. म पाद जीवात्म्याची अशी उच्च अवस्था आहे. म्हणूनच जीवाला इथं प्राज्ञ म्हणतात. ही जड प्रकृतीची अंतिम अवस्था आहे. म्हणूनच जीवाला इथं प्राज्ञ म्हणतात. ही जड प्रकृतीची अंतिम अवस्था असल्यामुळे इथूनच चैतन्याच्या प्रदेशाचं प्रवेशद्वार उघडणार आहे. ज्ञानदेवांच्या मते ज्या दारात क्षणभर उभं राहिलं तरी 4 मुक्ती प्राप्त होणार आहेत, ते हेच दिव्य द्वार आहे. इथं सुप्त मनाच्या गुहेत
योग्याला आणि प्रणवोपासना करणाऱ्या उपासकाला समाधी अवस्था प्राप्त होते. अ, उ, म या 3 मात्रांचा उच्चार करता करता अर्धमात्रा आपोआप मस्तकात घुमू लागते. तिचा उच्चार न करता आपोआप होतो. कारण तो परावाणीतून स्फुरणरूपी असतो आणि मुंगीच्या गतीने गांधार स्वराप्रमाणे गुंजन करीत उपासकाला परमानंदाची प्राप्ती करून देतो. यानंतर चंद्रबिंदू अर्धमात्रा हा चैतन्य स्वरूपाद आहे. आत्मा जो त्रैलोक्याला व्यापून महाशून्याला व्यापतो. सूक्ष्मातिसूक्ष्म त्यामुळे सर्वव्यापी असा आत्मा हा या अर्धमात्रेचं दैवत आहे. साधक भक्त हो, अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो. आत्मा हा जड प्रकृतीचा भाग नाही. इंद्रिय किंवा मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या जड अवयवांच्या कक्षेच्या बाहेर असल्याने तो जड मनोइंद्रियांनी जाणता येत नाही. अर्धमात्रेमध्ये जड प्रकृतीचा प्रदेश संपून चैतन्याच्या, ज्ञानाच्या, प्रकाशाच्या, आत्मानुभूतीचा प्रदेश सुरू होतो. सद्गुरूंच्या कृपेने योगी जेव्हा या सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर पोहोचतो तेव्हाच तो आत्मानुभूती प्राप्त करतो. म्हणजे ब्रह्म होऊनच ब्रह्माला जाणता येतं. ओमचा शक्य तेवढ्या विस्ताराने विचार करत आहोत, कारण अनेक साधक प्रणवोपासक आहेत. परमात्म्याने एकोहम बहुस्याम संकल्प केला. त्याच्या सिद्धीसाठी त्यांची शक्ती ओम करीत त्यांच्यापासून वेगळी झाली आणि सर्गक्रियेला सुरुवात झाली. आता इथं 2 गोष्टी स्पष्ट होतात. ओंकार स्वरूप श्री गणेशाची जन्मभूमी आदिशक्ती आहे आणि दुसरं, प्रणवशक्तीच्या माध्यमातूनच सृष्टीची उत्पत्ती झाली. यावरून या शक्तीचं सामर्थ्य लक्षात घ्यावं. हीच शक्ती सृष्टीची उत्पत्ती करताना ब्रह्मा, पालनपोषण करून पूर्ण सृष्टीला व्यापून असताना विष्णू आणि त्याच सृष्टीचा स्वतःमध्ये लय करून घेताना महेश रूप धारण करीत असते. आणि हे परिवर्तन सतत चालू असतं, गतिमान असतं. यातून हे स्पष्ट होतं की सृष्टीची उत्पत्ती ही प्रणवातून होते आणि शेवटही त्याच्यातच होतो. सृष्टीचं चक्र प्रणवाच्या अ, उ, म पादांवरून सुरू राहतं. म्हणजे प्रणवाशिवाय विश्वात काहीच नाही. दृश्य विश्व, अपरा प्रकृती अ ते उ पादांना, तर सूक्ष्म परा शुद्ध प्रकृती म पादाला व्यापून आहे. पण प्रणवाचा शेवटचा पाद हा जड प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या चिदानंद रूप परमात्म्याला व्यापतो. त्याच परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात आत्मारूपाने वास करतो. थोडा शक्तीचाही विचार करू. विश्वाच्या शक्तीचा स्रोत सुरू होतो परमात्मा, अर्थात देहात आत्म्यापासून, म्हणजे आत्मशक्तीपासून. आत्मशक्ती मनशक्तीत परिवर्तित होत राहते. जसं ब्रह्मांडात सृष्टीचं चक्र, तसं जीवात जीवनचक्र सुरू राहतं. अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो. ओम शरीरही आहे, ओम आत्माही आहे, क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञही आहे, जड प्रकृतीही आहे आणि चित्स्वरूप पुरुषही आहे, तोच नरही आहे आणि तोच नारायणही आहे. नव्हे, सर्व काही जर तोच आहे तर सृष्टीतलं द्वैत हा एक आभासच आहे. इथे ओम परमात्म्याचा वाचक कसा आहे, त्याला एकाक्षरी ब्रह्म का म्हणतात हे बऱ्यापैकी स्पष्ट होतं. ओम शक्तीचं परिवर्तनही अभ्यासाला हवं. अ पादावर क्रियाशक्ती असते, उ पादावर ज्ञानशक्ती असते आणि म पादावर द्रव्यशक्ती असते. ही एकाच मनशक्तीची रूपांतरणं आहे किंवा शक्ती प्रवाह आहे आणि त्यांचा स्रोत आहे आत्मशक्ती, अर्थात चित्शक्ती. आणि चित्शक्ती म्हणजे कोण? प्रणवरूपिणी कुंडलिनी जगन्माता. मूलाधारात
3.5 पादांच्या रूपात 3.5 वेटोळे घालून जीवनचक्र चालविणारी आत्मशक्ती ती हीच. बहिर्मुख कार्यरत असल्याने ती स्वरूपाच्या दृष्टीने सुप्तावस्थेत असते. असं म्हणतात. परब्रह्म स्वरूप सद्गुरू माऊलींच्या संकल्पाने ती जेव्हा जागृत होते तेव्हा सुद्धा ती ओम ध्वनी करीत आणि 3.5 वेटोळे उलगडत ऊर्ध्वमुखी क्रियाशील होते. पण आता ती सर्ग क्रियेच्या उलट दिशेने कार्य करीत जीवाला त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत घेऊन जाते आणि अर्थातच तिचा मार्ग अ उ म अर्धमात्रा असाच असतो. हेच विसर्ग कार्य आहे. सगळे योग मार्ग, उपासना, साधना यांचा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा हाच मार्ग असतो आणि त्यांचं ध्येय अर्धमात्रेवर स्थित असलेल्या आत्मस्थितीची प्राप्तीच असते. प्रणवाचं अर्थात परमसद्गुरूंचं श्री दत्त माऊलींचं स्वरूप किती आणि कसं किती प्रकारांनी समजून घ्यावं याला खरोखरच मर्यादा नाही. अजूनही कित्येक गोष्टी उलगडल्या जातील, पण त्यापूर्वी आपण प्रणवोपासना करण्याचा विधी पाहणार आहोत. प्रणवोपासना, उपासना, उप-आसना, उपवास, उपवास या दोन्हींचा अर्थ एकच. उपास्याच्या सन्निध देह मनानं वास करायचा आहे. तो करता करताच देह आणि नंतर मन, त्यानंतर स्वतःच्या अस्तित्वाचं अ उ म या पादांवरून जाऊन उपास्याला समर्पण करायचं आहे. त्यांच्याशी एकरूप व्हायचं आहे. आपलं उपास्य आहेत श्री दत्त गणेश आणि त्यांचा वाचक आहे प्रणव. आत्तापर्यंत या प्रणवाचे श्री दत्तात्रेयांचे स्वरूप, त्यांची व्याप्ती, त्यांचं महात्म्य शक्य तेवढ्या विस्तारानं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. कारण उपास्याचं महात्म्य समजलं की श्रद्धा निर्माण होते. श्रद्धेतून प्रेम फुलतं, प्रेमातून भक्ती उमलते. भक्तीमुळे विवेक आणि वैराग्य या 2 पुत्रांचा जन्म होतो. ते दोघे प्रपंचाभिमुख विषयासक्त जीवाला अंतर्मुख करून भगवत भक्तीमध्ये रममाण करतात. मग सावकाश भगवंता मला तुझ्याशिवाय काहीही नको हा अनन्य भक्तिभाव आणि तुझी इच्छा तीच माझी इच्छा हा समर्पण भाव उदयाला येतो. या प्रत्येक पायरीवर चित्तशुद्धी वाढत जाते. चित्तातील वासना आधी शुद्ध सत्वगुणी होतात आणि नंतर त्यांचा लय होतो. जसजशा चित्तवृत्ती कमी कमी होत जातात तसतसा ओंकाराचा राजमार्ग प्रशस्त होत जातो. भगवत प्राप्तीचा मार्ग मोकळा होत जातो आणि कोणत्याही विक्षेपाशिवाय शांत मनानं उपासक उपास्याच्या निकट वास करतो. हे उपासनेचं प्रथम साध्य प्राप्त होतं. यासाठी उपासना हे साधन आहे. अशी ही दिव्य प्रणवोपासना आणि तिचा विधी, तिची दिव्य फळं आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.